नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आज आपण बघतो आहे मॅथ्स 2 याचा फर्स्ट लेसन आहे समरूपता आणि त्यातील प्रॅक्टिस सेट आहे 1.3। पण 1.3 या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करण्याआधी आपण त्याच्यामध्ये त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया। जोपर्यंत आपल्याला या कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण हे प्रॅक्टिस सेट्स व्यवस्थित सॉल्व करू शकणार नाही। म्हणून समरूप त्रिकोणाच्या कसोट्या हे आपण बघतो आहे। त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो की या लेसनचा प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 याचा डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर इथे आपण बघतो आहे समरूप त्रिकोण। आता त्रिकोण म्हणजे काय, आता इथे त्याआधी तुम्हाला एक छोटंसं सांगते, एक उदाहरण देईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समरूप त्रिकोण कोणते आहे ही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी। बघा, तुम्हाला माझ्या हातामध्ये दोन पेन दिसत आहेत, ठीक आहे। हे कोणते आहेत, दोन बटरफ्लोचे दोन पेन आहेत। मग आता हे दोन वेगवेगळे पेन आहे, पण या पेनला बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल, या पेनची जाडी सारखी आहे, या पेनची उंची सारखी आहे, याचे फीचर्स म्हणजे कलर सुद्धा हा सारखा आहे, म्हणजेच याचे गुणधर्म सारखे आहे या पेनचे। म्हणजे दोन वेगवेगळे पेन असले तरी आपण काय म्हणू शकतो आहे की हे पेन काय आहे, एक सारखे आहे, एक समरूप आहे, बरोबर। तसंच इथे आपल्याला इथे ही आकृती दिसते आहे, आकृती कोणती आहे ABC आणि आकृती कोणती आहे DEF। आता या दोन आकृत्या आहेत। आता या आकृत्यांना ऑब्झर्व करा। बघा, इथे एक सिंगल आपल्याला ABC मध्ये हा A कोन सिंगल दाखवलेला आहे आणि D हा सिंगल कोन दाखवलेला आहे। म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की आकृती कोणती आहे, आपली आकृती कोणती आहे ABC व आकृती कोणती आहे दुसरी आपली DEF मध्ये। आता आपण काय बघतो आहे याच्यामध्ये, बघा आपल्याला काय दिसत आहे, कोन A। आता सुरुवातीचा कोन A बघा इथे एकच आहे, म्हणून कोन A हा काय आहे, समरूप आहे कोणाशी, हा कोन समरूप आहे कोन इथे बघा D, कोन D याच्याशी। आता इथे B ला ऑब्झर्व करा आणि E ला ऑब्झर्व करा। इथे आपल्याला दोन रेषा दिसत आहेत आणि इथे सुद्धा दोन रेषा आहे, म्हणजेच आपण इथे लिहू शकतो कोन काय आहे B समरूप आहे कोणाशी, कोन E याच्याशी। तिसऱ्या याच्यात मध्ये बघा की हे काय आहे, इथे तीन लकीर आहे, तीन कोन आहे ना, आणि इथे सुद्धा 1 2 3 म्हणजेच कोन C हा काय आहे, समरूप आहे कोन कोणाशी, F शी। म्हणजेच हे झाले कोन। आता आपण या कोनांविषयी संदर्भात विचार केला, कारण की त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये किती कोन असतात, 3 कोन असतात आणि बाजू किती असतात, बाजू ह्या सुद्धा 3 असतात, 1 2 आणि 3। आता इथे पण सुद्धा 1 2 3 म्हणजे त्रिकोणाला 3 कोन 3 बाजू असते। मग आता या साईडला आपण बघू, म्हणजेच काय होणार, आणि आता बाजूचा विचार करणार आपण, इथे आपण कोनांचा विचार केला, आता बाजू कोणती आहे आपली AB। आता बघा AB छेद, आता AB समांतर आहे DE ला, ही DE ला, मग आता आपण इथे लिहू DE बरोबर। आता याला समांतर काय आहे BC, आपण जर लिहिलं BC ही बाजू समांतर आहे EF ला, तर मग इथे लिहू BC छेद काय आहे EF, ही बाजू समांतर आहे कशाला AC आणि इथे DF, मग आता आपण लिहू AC छेद DF। आता इथे बघा आपले कोन समांतर आहेत, इथे बाजू आपल्या एकमेकांना समांतर आहेत, यावरून आपण काय सांगू शकतो, त्रिकोण ABC हा काय आहे, समरूप आहे कशाला, कोण त्रिकोणला, कोणत्या कोणाला, त्रिकोण DEF ला। हे झाले समरूप त्रिकोण। ही कन्सेप्ट तुमची आय थिंक क्लिअर झाली असेल। आता त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आहेत। आता त्या कोणत्या कसोट्या,
तर त्या टोटल चार कसोट्या आहेत. समरूपतेची को कसोटी म्हणजे कोण 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 कसोटी. समरूपतेची को कसोटी म्हणजे इथे 3 कोण आहे, इथे 2 कोण आहेत. ठीक आहे. समरूपतेची बा कसोटी. बा म्हणजेच बाजू, कोण बाजू कसोटी ही तिसरी. आणि चौथी आहे समरूपतेची बा कसोटी. बा म्हणजे तिन्ही बाजू आलेल्या आहेत ती कसोटी. आता त्याचं डिटेल आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूया. आता आपण बघतो आहे समरूपतेची को कसोटी. आता को म्हणजे काय, त्यालाच अँगल असं आपण म्हणतो. आता इथे बघा कोन म्हणजेच आता 3दा को आलेला आहे, म्हणजेच तिन्ही कोनांचा विचार झालेला आहे. इथे बाजूचा विचार आहे का, नाही, इथे फक्त कोनांचा विचार करायचा आपल्याला. मग काय दिलेलं आहे आपल्याला, 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील. आता शिरोबिंदू कोणता आहे, इथे ए हा शिरोबिंदू आहे आणि इथे पी बिंदू शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू मधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोन म्हणजेच त्याच्यात बाजूचे संगत कोन. ए चा संगत कोन कोणता आहे, बी आणि सी. आणि पी चा संगत कोणता कोन आहे, क्यू आणि आर. हे याचे संगत कोन झाले. हेच जर एकरूप असतील तर तो त्रिकोण एकरूप समरूप आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच हे तिन्ही कोन एकमेकांना समरूप आहे तर तो त्रिकोण कोणता आहे, समरूप त्रिकोण आहे. आणि ही कसोटी कोणती आहे, को कसोटी. ठीक आहे. आपल्याला जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तेव्हा कोणत्या कसोटीनुसार आपण सॉल्व्ह करतो आहे ते मेन्शन करणं गरजेचं आहे, म्हणून इथे लक्ष द्या. आता इथे आपण बघूया. आता इथे बघा, आता त्रिकोण पहिला कोणता आहे, ए बी सी. आता त्रिकोण ए बी सी व त्रिकोण दुसरा कोणता आहे, त्रिकोण पी क्यू आर मध्ये. आता आपण याला बघू काय दिलेलं आहे आपल्याला. एबीसी संगत आहे म्हणजे सारखा आहे, संगत आहे म्हणजे सारखा आहे. एबीसी काय आहे, संगत आहे. कोणत्याला, पी क्यू आर ला असं दाखवलेलं आहे. मग त्याचा अर्थ काय, म्हणजेच अँगल ए. आता इथे बघा अँगल ए हा समान दाखवलेला आहे ना, तर म्हणजेच कोन ए समरूप आहे कोणाला, कोन पी ला. ठीक आहे. आता इथे बघा बी मध्ये 2 रेषा दाखवलेल्या आहेत, क्यू मध्ये 2 रेषा दाखवलेल्या आहेत. मग इथे आपण लिहू शकतो कोन बी आहे हा समरूप आहे कोन कशाला, क्यू ला. आणि तिसऱ्या याच्यात बघा इथे स्टार दिलेला आहे सी आणि इथे आर जवळ पण इथे, म्हणून कोन सी समरूप आहे कोन आर ला. म्हणजेच हे तिन्ही कोन एकमेकांना समरूप आहे. म्हणून याच्यावरून काय होणार, त्रिकोण ए बी सी हा समरूप आहे त्रिकोण कशाला, पी क्यू आर ला. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. आणि ही कोणती कसोटी आहे, को म्हणजेच अँगल टेस्ट. ठीक आहे. म्हणजेच तिन्ही कोनांचा, फक्त कोनांचा इथे विचार केलेला आहे आपण, बाजूंचा केलाय का, नाही. नंतरची आपली कसोटी आहे समरूप त्रिकोणाची को कसोटी. को म्हणजे 2दा को आला म्हणजे 2दा कोन विचारलेला आहे, म्हणजे 2च कोनांचा इथे विचार करायचा आहे. बघा यावरून काय होते, त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप असतील. आकृतीमध्ये तुम्हाला 2च कोन दिलेले असतील. बघा इथे हा एक कोन दिलेला आहे ना, इथे हा एक कोन आणि इथे डबल केलेला आहे, म्हणजे ह्या 2च कोन दिलेले असतील. हे 2 कोन एकमेकांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात व या गुणधर्माला समरूपतेची को कसोटी म्हणतात. म्हणजेच 2 त्रिकोण दिलेले आहेत त्याच्यातले 2 कोन समान असतील तर त्याला को कसोटी असं म्हटलं जातं. को का बरं, कारण की 2च कोनांचा विचार इथे केला गेलेला आहे, म्हणून को कसोटी. मग आता आपण इथे काय लिहिणार, आता कोण XYZ व त्रिकोण काय आहे, LMN याच्यामध्ये. मग आता काय दिलेलं आहे आपल्याला, हे संगत आहेत. आता संगत आहेत म्हणजे काय, XYZ हे काय आहे, संगत आहेत, एकमेकांना संगत आहेत. कोणते, LMN. आता या आकृतीमध्ये बघा कोणते कोण दाखवलेले आहे. इथे Y हा Y बघा आणि M हा बघा, दोन्ही अँगल बघा. मग कोण कोणता आहे, Y हा कोण काय आहे, समरूप आहे कोण M शी. आणि इथे अँगल Z बघा. आता
इथे डबल केलेला आहे, इथे सुद्धा डबल केलेला आहे. म्हणजेच अँगल झेड, कोन झेड हा समरूप आहे कोन एन शी, है ना. म्हणजेच हे दोन कोन समरूप आहे. म्हणजेच त्याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, त्रिकोण एक्स वाय झेड हे काय आहे, एकमेकांना संगत आहे त्रिकोण LMN. आणि हे कशावरून आपण प्रूव्ह केलेलं आहे, कारण की दोन कोन आहेत को कसोटीनुसार. ठीक आहे. आता नेक्स्ट कसोटी आपली आहे, आता आपली तिसरी कसोटी आहे बाकोबा कसोटी. बाकोबा म्हणजे बाजू कोन बाजू, कोणती आहे, बाजू कोन बाजू कसोटी. ठीक आहे. मग आता काय दिलेलं आहे, दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार. म्हणजेच आता दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्याच्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील. आता दोन बाजू म्हणजे ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, दोन बाजू आणि त्या बाजूंना समाविष्ट केलेला कोन. आणि त्या बाजूंना कोणता कोन समाविष्ट केलेला आहे, हा कोन आणि हा कोन. म्हणजे दोन बाजूंना कनेक्ट करणारा कोन असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. ते दोन त्रिकोण एकरूप असतात. हा नियम झाला. म्हणजेच काय झालं, बाजू म्हणजेच काय आहे, साइड अँगल साइड. इथे पण काय आहे, साइड अँगल साइड. ठीक आहे. आता आपण हे इरेज करून घेऊया. आपल्याला काय दिलेलं आहे, त्रिकोण बघा. आता कोणते त्रिकोण आहे आपल्याला, त्रिकोण कोणता आहे, KLM. KLM हा काय आहे, व दुसरा त्रिकोण कोणता आहे, RST. आता हे दोन्ही त्रिकोण काय आहे, एकमेकांना संगत आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, KLM संगत काय आहे, RST. ठीक आहे. आता मग त्याच्यामधला कोन कोणता आहे, KLM. आता अँगल बघा, इथे कोन कोणता आहे, L आहे ना. इथे पहिल्या याच्यात L आहे आणि दुसऱ्या याच्यात S आहे. म्हणून आपण लिहू कोन KLM हे काय आहे, समरूप आहे कोन RST ला. ठीक आहे, RST ला. आता आणि बाजू कोणती आहे, पहिली ही बाजू आहे KL. बाजू कोणती आहे, KL. आणि इकडे काय आहे, RS. त्याला छेदस्थानी RS, कारण की एक दुसऱ्यांना समरूप LM. आता LM आणि त्याला काय आहे, ST. ही बाजू नंतर आहे ना. मग याच्यावरूनच काय होईल, तर आपल्याला फाइंड आउट करता येते की ट्रायंगल काय आहे आपला, KLM हा काय आहे, समरूप आहे अँगल कोणत्याला, RST ला. बरोबर. आता इथे एक्झाम्पल साठी त्यांनी काय दिलेलं आहे, की एक उदाहरण दिलेले आहे. आता इथे बघा, या साइडला KL छेदस्थानी RS. मग KL ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1. RS ची किती दिलेली आहे, 1.5. जर 1 ला 1.5 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येते 1.66. आता दुसरी बाजू कोणती आहे आपली, LM आणि ST है ना. छेदस्थानी LM किती आहे, 2 आणि इथे 3. याला सुद्धा आपण डिवाइड केलं तर आपलं काय येणार, 0.66. म्हणजेच आता 0.66 0.66 हे दोन्ही बाजू सेम आहेत. म्हणजेच याच्यावरून काय आहे, त्रिकोण KLM हा संगत आहे त्रिकोण RST ला, हे प्रूव्ह होते. आणि ही कोणती कसोटी आहे, बाजू कोन बाजू कसोटी. तर हे आपल्याला तिथे मेन्शन करणं आवश्यक आहे. नंतर शेवटची कसोटी आपली आहे, आणि आपली शेवटची कसोटी आहे बा कसोटी. बा म्हणजेच बाजू बाजू बाजू. आता बाजू बाजू बाजू, इथल्या पण बाजूंचा विचार केलेला आहे. कोणाचा विचार केलेला आहे का, नाही. म्हणजेच इथे आपण लिहू, पहिले त्रिकोण कोणता आहे, PQR. व त्रिकोण कोणता आहे, XYZ. त्रिकोण XYZ मध्ये. मग आता काय काय दिलेलं आहे आपल्याला, आता बघा बाजू पहिले हे PQR आपल्याला सांगावं लागेल, हे एकमेकांना संगत आहे. त्याच्यावरूनच आपण प्रूव्ह करणार ना की हे कोणती कसोटी लागते आहे. मग त्याच्यामध्ये PQ. आता PQ छेदस्थानी काय येणार, XY. PQ XY बरोबर. आता QR घेतले आपण, QR छेदस्थानी काय येणार, YZ.
बरोबर काय आहे एकमेकांना समांतर पी आर, आणि इथे काय आहे एक्स झेड आहे ना. म्हणजेच त्याच्यावरून काय होईल तर त्याच्यावरून आपल्याला प्रूव्ह करता येईल की त्रिकोण पी क्यू आर हा काय आहे संगत त्रिकोण कोणता एक्स वाय झेड ला हे आपलं झालं बा कसोटी. म्हणजेच इथे फक्त बाजूंचा विचार केला गेलेला आहे. इथे आपण समरूप त्रिकोणाचे गुणधर्म बघणार आहोत की आता गुणधर्म कोणते आहेत की बघा इथे त्रिकोण एबीसी आणि समरूप आहे त्रिकोण एबीसी. म्हणजे एबीसी हा त्रिकोण हा पहिलाच त्रिकोण आहे. हा पहिला त्रिकोण काय असतो त्याच्याशी समरूप असतो. हे चिन्ह कशाचं आहे समरूपतेचं आहे. म्हणजेच त्याला पहिला त्रिकोण हा स्वतःशीच जेव्हा समरूप असतो तेव्हा त्याला काय म्हणतात परावर्तनता म्हणजेच रिफ्लेक्सिव्हिटी असं म्हटलं जातं. हा पहिला गुणधर्म. म्हणजेच पहिला त्रिकोण हा स्वतःशीच जेव्हा एकरूप असतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं परावर्तता. आता दुसरा गुणधर्म बघा. आता एबीसी हा पहिला त्रिकोण आहे आणि डीईएफ हा हे समरूप डीईएफ म्हणजे पहिला त्रिकोण हा दुसऱ्याशी समरूप असेल त्यावेळेला मग डीईएफ म्हणजेच दुसरा त्रिकोण हा काय असतो पहिल्याशी समरूप असतो. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं सममितता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं सिमेट्री. म्हणजे जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप आहे त्याचाच अर्थ काय दुसरा हा पहिल्याशी समरूप आहे म्हणजे दुसरा हा पहिल्यासारखा आहे म्हणजेच त्याला सममिता सिमेट्री असं म्हटलं जातं. आणि तिसरा गुणधर्म बघा. आता ए बी सी म्हणजे हा पहिला आहे त्रिकोण डीईएफ दुसरा आहे. आता इथे बघा आणि डीईएफ म्हणजेच हा दुसरा त्रिकोण आहे आणि GHI हा तिसरा त्रिकोण आहे. मग या वेळेला जर पहिला दुसऱ्याशी समरूप असेल दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल त्यावेळेला पहिला त्रिकोण हा तिसऱ्याशी समरूप असतो. म्हणजेच एबीसी बघा इथे एबीसी हा पहिला आहे आणि GHI हा कोणता आहे तिसरा आहे. म्हणजेच पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. याला काय म्हटलं जातं संक्रामकता ट्रान्झिटिव्हिटी असं म्हटलं जातं. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे आता आपण 3 गुणधर्म शिकलो. पहिला स्वतः एक त्रिकोण असेल तो स्वतःशीच समरूप असतो आणि हे जे चिन्ह आहे हे कशाचं आहे समरूपतेचं. पहिला त्रिकोण स्वतःशी समरूप असेल त्याला परावर्तनता असं म्हटलं जातं. जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप आहे त्याचाच अर्थ दुसरा हा पहिल्याशी समरूप असतो आणि त्याला सममितता सिमेट्री असं म्हटलं जातं. आणि तिसरा गुणधर्म पहिला हा दुसऱ्याशी समरूप आहे दुसरा हा तिसऱ्याशी समरूप आहे त्यावेळेला पहिला तिसऱ्याशी किंवा तिसरा हा पहिल्याशी समरूप असतो आणि त्याला काय म्हटलं जातं संक्रामकता असं म्हटलं जातं. हे त्रिकोणाचे गुणधर्म आणि कसोट्या आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यावरूनच आपण प्रॅक्टिस सेट हे सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो इथे आपण हा व्हिडिओ थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला सुरू करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.